वैभ्या उठे तुला काय झालं म्हणजे तुझा बा हाणल मला उठ की बुरट्या मला मारतेस कशी वाटली आता माकडा नाटकी करतो सॉरी बाबा सॉरी सॉरी अरे वय बाबा निवांत बसलायस मग काय नाचू काय टंग 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 अरे नको नको मम्मी पप्पा कुठे गेले तुझे गेली ती बाहेर वैभ्याला का पाहुणा आले ती त्यातली चहा बी ठेवायचं की काय कळतं का नाही तुला हा हा ठेव ठेव बाळा लय तलब झाल्या चहाची बर बर ठेवतो ठेवतो जो बी लारे हो दो लाना आणतो बुरट्या हावऱ्या चांगला साखर बिकर टाकू ना हा विसल्या बुरट्यामुळे मला चहा करायला लागलाय काय धावतोस त्याला आता पाहुणे काय मग किती दिवस राहणार आहे सा लय दिवस नाही राहणार फक्त 15 दिवस राहणार बर 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 चालतंय आणि काय मग काय नाही आईला फिरलो कशानं रे गुरुत्वाकर्षणामुळे फिरला त्या फुलात लवची मग काय बघा इथे त्यामुळे काढून ठेवा बॅग हा काढूनच ठेवतो पाहुणं बरं झालं तुम्ही सांगितलं सर आणि काय म्हणताय काय लग्नाचा विषय चाललाय माझा बरं. काय पोरगी भेटना झाल्या काय गावताय का सॉरी सॉरी बिस्किटचा पुढे आणलाय का बघत होतो माकडा का बस बिस्किटचा बोडा खायला लागलाय तुम्ही हा बस आता तुझं काय चाललंय काय निवांतच कोण आहेस तू रिश्ते में हम तुम्हारे बाप होते हैं नाम है शहनशाह विसल्या जोडीदार आहे त्याचा मी कुठं राहतोस इथं जमनीवर पाहुणे हे घ्याच्या हा 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 चहा विसल्या घे तुला पण वैभ्यार तुला आणला नाही शिच्या अरे नाही साखर पावडर फक्त 2च कपाची होती म्हणून तुम्हाला दोघांनीच करून आणला काय लय भारी चहा झालाय मलाईचा स्वाद आहे चहाला हा मग पहिल्या धाराची मला आहे म्हणजे ताज्या दुधाचा चहा केलाय वैभ्यार आम्ही चहा पिणार तू असं बघत बसणार काय मला आवडणार नाही बघ ये तू पण पेचा अरे नको बाबा प्या प्या तुम्ही अरे पे धर पे अरे नको बाबा मी परत करून पेतो की माझा मी अरे आता म्हटलं साखर पावडर संपली कसं करणार तू इधर अरे पे नको, नको. अरे पे माझ्या बाळ वैभ्या तुझ्या नाकातल्या मलाईची टेस्ट कशी वाटली चांगली आहे ना का हा म्हणजे काय म्हणायचं तुला पे आता शिंबूडच्या काय म्हणजे त्यानं चहा मध्ये शिंबूड टाकला मी आज जाऊन बघितलं होतं काय तू वैभ्या माकडा तू तुझ्यामुळे झालं माकडा भावानो काय रे? विसल्याला कुठे बघितलं का रे इकडं काय नाही रे बाबा बरं बरं चालतंय काय करताय चिकन पार्टी चिकन पार्टी बरं बरं करा करा अरे थांब जरा काय रे तो बहुतेक तिकडे गेलाय बरं बरं चालतंय थँक्यू बाबा चल थँक्यू अरे काय केलं सॉरी सॉरी अरे भोंगळी चालू मला पाडलं सवी मग कुठे मला पाडलं सवी हे गाव परत जाऊतो तुला तुझ्या तर आता आईच्या गावात या बुरट्या तुझ्या नादात त्या पाहुण्याचा मार खाल्ला बाबा सॉरी 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 बाबा माकडा हायला भुका लागला का पळून पळून माकडा बाबा ती मग तिकडे बघत बसली आहे मग काय करूया तिथे जाऊन जीवे की कुणाला काय करते सर बरं बरं चालतंय चल चला भात 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 घ्या की पाहुणे नको नको अहो थोडा घ्या घ्या भात 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 वाडा रे नमस्कार नमस्कार इथं पण वाडा वाडा रे इथं घे तुम्ही अरे इकडे या शिरा शिरा भात वाढक्या नाही ठीक आहे वाहू आहो वाशवाने मी कसं मागून घेतो पाहुणं
काय वळखला नाही गे मी ती नवरी मुलीकडचं आहे मी आत्ताच तांदूळ टाकलं आणि पंक्तीत जेवायला. बर हा आणि तुम्ही मी नवऱ्या मला चुलत भाऊ आयर केला 200 रुपये. बर शिरपा दांडकान र कशाला पाहुणं? अरे माकडानं माझा चुलता मेला त्याचं 13व्याचं जेवण आहे लग्नाचं नव. चांगलं होतं तुमचं चुलत. मला म्हणल्याल तुमचं चुलत मी मेल्यावर माझ्या 13व्याचं जेवाय लग्नाला सांगून जाते असं जेवाय म्हणजे तुला जेवाय घेतील कारण तू त्या मापाचा नाही. शेवटची इच्छा होती तिची. चौथीत मी तुमचं चुलत एका बेंचवर बसायचो. तुकडीत होतो आम्ही. 85 वय होतं त्यांचं तुमच्या वयाचं नव्हतं ते. मामा होतं का नाही आमच्या वर्गात? गंडे होते ते हाणारे असले. घ्या यांना. हो चला लवकर दुकानातली काय काय खरेदी करायची. बरोबर चल चल लवकर. होय वाट भरलं बघ बाबा. हे विसल्या थांब. त्या बोरट्यानं सकाळी धडाकल्यावर मला मारलं होतं. आता बादला घ्यायची वेळ आल्या. बादला घेऊया चल. बर चाल. हो दादा 2 आईस्क्रीम आणि 2 क्रीम रोल द्या. काय मामा सकाळी वेगळ्या पायवर फिरत होता ही वेगळीच कोण बाय काय विषय हा? ए मी नव्हतो काहीतरी बोलू नकोस. काय हो कोण होती ती साठवी? एवढे चांगले बायको असताना कुठल्या भावनीवर फिरत होता सकाळी? आई शपथ मी नव्हतो बायको. अहो खोट बोलते ती. सकाळी त्या बायन तुम्हाला कॅडबरी पण दिलेली तुम्ही ह्या केशात ठेवलेली. काय कॅडबेरी? बघा की बघू बघू. अगं ही खोटं बोलते ती. आई गं, अगं मी नव्हतो. आई गं, मी नव्हतो. मज्जा आली का? वय बेसल्या काय दिवसभर गावभर बोंबलत फिरत असतायसा जरा कामाधंद्याचं बघा की. ना आमचं काम चालू असतंय बिझनेस आमचा. काय शिक्षण झालं रे तुमचं? आम्ही दोघं IT इंजिनियर. इंजिनियर आहे नव्ह का? मग किती कमी होत असा? 2-3 हजार रुपये. तुमचा शिकून काय फायदा नाही बघा. माझं पोरग 8वी नापास आहे तरी पण म्हशीचं दूध विकून महिन्याला 10-15 हजार रुपये कमी होतं. असू दे जावा. पैसा आणायचा काम बघा. पिशल्या आता या नानाला कोण सांगणार आपण दोघ जण दिवसाला 2-3 हजार मिळतो. महिन्याला 80-90 हजार आपला इन्कम आहे. चला. हा पुन्हाच फोन आला. स्वाती. हॅलो. हॅलो वैभव. हा बोल ना स्वाती. 10 मिनिटात घरी ये. माझ्या पप्पानी तुला भेटायला बोलवलंय. आपल्या लग्नाचं जमतंय वाटतं. खरंच काय? बरोबर येतो. हा आणि ऐक येताना ना पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून ये. अगं माझा पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट धुवायला टाकले वाळलं नसेल अजून. ते काय मला सांगू नको. 10 मिनिटात ये पटकन मी वाट बघते. बरं चालतं येतो. पण ऐक की तुझं पप्पा लय डेंजर नाही ना? नाही रे ये लवकर तू. बरं चालतं येतो. वैभ्या काय झालं कुणाचा फोन होता? अरे स्वातीचा फोन होता. तिच्या पप्पानी मला भेटायला बोलले. भावा जमलंय की मग तुझं चल जाऊया. थांब की पण एक प्रॉब्लेम आहे. काय? स्वातीने येताना मला पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घालून यायला सांगले पण माझा शर्ट पॅन्ट धुवायला टाकले नव्हता. पांढरा शर्ट काळी पॅन्ट. भावा पांढरा शर्ट काळी पॅन्ट आहे. कुठं आहे? चल ओ काका बाबा कपडे पळवायची 1 नंबर आयडिया दिलीस बघ. त्या बुरटेसनी मारून आपण त्यांची कपडे चोरून आणली. स्वाती ये वैभव. बरं ड्रेस कसा वाटतोय? भारी दिसतंय. बरं पप्पासनी बोलू तुझ्या. हा थांब बोलवते. पप्पा पप्पा दादा तुमची ही अवस्था कुठे गेली? अगं 2 पोरांनी आम्हाला मारलं आणि आमची कपडे पळवून गेली ती. स्वाती जातो आम्ही. अरे पप्पाने तर भेटून जा. पप्पा हा वैभव. नमस्कार. अगं पुरी ही जायती यांनीच कपडे पळवले ना. सॉरी साहेब यांनी मला मारून माझी कपडे चोरले त्यांच्यावर केस टाकायचे आहे. ए पुढच्याच होते थांब जरा तू. ए सांग तुझं काय होतंय? साहेब माझं बोकर चोरीला गेले मला हुडकून द्या. तुझा काय प्रॉब्लेम आहे? माझी बायको मला लय मारते तिच्यावर केस टाकायचे. तुझं काय झालंय? साहेब शेजारात कुत्र माझ्या डोंगरात चावले त्याच्यावर केस टाकायचे. बर 1 मिनिट. हॅलो मानेकल्लीला चोर सुटली ती. काय मानेगडीला चोर सुटली ती? 5 मिनिटात गाडी पाठवून देतो.
तुझ्या बायकोला कुत्र चावले बरोबर अहो साहेब बायको मला मारते तिच्यावर केस टाकायचे. बरोबर. तुझ्या बोकडाचे कपडे कोणी चोरली ती? अहो साहेब बोकडाची नाही माझे कपडे चोरले त्या दोघांनी. अरे मग काय तर म्हणलास की ही दोघं तुझ्या डोंगराला चावली ती. अहो साहेब माझ्या डोंगराला कुत्र चावले या. हा म्हणजे तुझं बोकाड रोज तुला मारतंय म्हणून तू बोकडाचे केस काढायलास बरोबर. अहो साहेब माझी बायको मला मारतीया म्हणून तिच्यावर केस टाकायचे. थांबा. काय 5 मिनिटात गाडी पाठवून देतो त्या चोरासनी बांधून घाला. तू बोकडाच्या डोंगराला चावलास म्हणून ह्याच्या बायकून तुला मारलं बरोबर. नाही आता मी तुमच्या डोंगराला चावणार. थांबा थांबा कळलंय मला आता थांबा. काय कळले? ह्या दोघांनी तुझी कपडे चोरली बरोबर. बरोबर बरोबर. म्हणून तू ह्या दोघांच्या डोंगराला चावलास बरोबर का. नाना रानात नेतो मसरासने वैरण घेऊन. बरोबर लवकर या तो मी सोसायटीतनं जाऊन येतो. बरोबर. हा कार्लोज बॅग मधलं सगळं मोबाईल काढ. यस बॉस. या नंबरपासून सुरुवात करूया. यस बॉस. हॅलो नमस्कार सर, आम्ही शक्ती एंटरप्राइजेस मधून बोलतोय. हा बोला की. सर 5000 फोन नंबर मधून तुमचा नंबर लकी विनरच्या लिस्ट मध्ये आला आहे. होय काय. होय त्याबद्दल तुम्हाला कंपनीकडून 1 लाखाची नवी 2 व्हीलर गिफ्ट म्हणून मिळणार आहे. खरंच काय साहेब. होय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद साहेब. काय हो एवढं का खुश झालंय? काय झालंय? अगं आपला मोबाईल नंबर लकी विनरच्या लिस्ट मध्ये आलाय त्यामुळे आपल्याला गिफ्ट म्हणून 1 लाखाची 2 व्हीलर मिळणार आहे. हो बाई 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 काय सांगलं खरं काय? होय होय. कवा देते विचारायचं. बरोबर. साहेब कधी आणि कुठे मिळणार आहे ही गाडी? सर गाडी तुम्हाला उद्याच मिळेल. फक्त रजिस्ट्रेशन फी म्हणून तुम्हाला ऑनलाईन फक्त 3000 रुपये पाठवावे लागतील. 3000 चालतंय की, पण ऑनलाईन कशाला? गाडी घेऊन या समोरासमोर देतो. नाही सर 3000 ऑनलाईन पाठवल्याशिवाय कंपनी गाडी पाठवत नाही. काय हो काय म्हणते ती? अगं ती म्हणते ती 3000 ऑनलाईन पाठवा मगच गाडी सोडतो तिथनं. अहो मग पाठवा की 3000 आहेत नुसतं त्याच्या बदल्यात आपल्याला 1 लाखाची 2 व्हीलर मिळणार आहे. पाठवा पाठवा. बरोबर चालतंय पाठवतो. हा हॅलो हा पाठवतो. कुठल्या नंबरला पाठवू? या नंबरवरतीच ऑनलाईन पाठवा. बरं पाठवतो. हा ओके ओके. भावा बकरा अडकलाय जायात पैसे पाठवायला लागलाय. गेलं पैसे. हॅलो साहेब पाठवलीत बा पैसे. ओके सर उद्या सकाळी 9 वाजता तुम्हाला तुमची गाडी तुमच्या घरासमोर मिळेल. ओके धन्यवाद धन्यवाद. अगं उद्या सकाळी ती आपली गाडी 9 वाजता दारात आपल्या. अगं बाई 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 3000 मध्ये 1 लाखाची 2 व्हीलर. थांबा माझ्या बहिणीला फोन करून सांगते. हॅलो पिंके अगं आम्हाला 1 लाखाची 2 व्हीलर मिळायची आहे. बॉस तो खालचा नंबर लावा. हॅलो हा नमस्कार बोला. तुमचा मोबाईल नंबर लकी विनरच्या लिस्ट मध्ये आला आहे. त्याबद्दल तुम्हाला 1 लाख रुपयाची स्कूटी मिळणार आहे. काय सांगताय? स्कूटी मिळणार आहे? कधी मिळणार आहे? आणि ती उद्या सकाळी. हा बर 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 उद्या स्कूटी घेऊन आला की फोन करा. ठेवू का फोन? हो थांबा सर. आता काय झालं? पण स्कूटी मिळवण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन फी म्हणून ऑनलाईन 6000 रुपये भरावे लागतील. 6000 तेवढ्यात रेशन येईल. आपलं रेशन येईल महिनाभराचं. तुम्हाला काय रेशन आहे काय आलं का? राहून दे तुमची स्कूटी. आत्ता 6000 नाही ती माझ्याकडे. हे बघा सर तुम्ही आता 2000 रुपये भरू शकताय आणि नंतर राहिलेले 4000 रुपये स्कूटी मिळाल्यावर देऊ शकता. 2000 रुपये आहे ती माझ्याकडं. चालतंय मग या नंबरवर फोन पे वरून 2000 रुपये पाठवा. तसलं काय ऑनलाईन नाही माझ्याकडं. कॅश आहे माझ्याकडं. ते येऊन घेऊन जावा मॅडम. कुठे आहेस त्यासाठी? वाटेगाव मध्ये MI मंदिराजवळ या. बरोबर दुपारी 3 वाजता येतो. हा ओके. आईला 3 वाजल्यापासून बसलोय पण अजून कशी आली नाही. चल 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 लवकर म्हातारला उशीर झाला बसले जाईल. चल चल. हॅलो येताय नव्हता मॅडम? ही काय आलीच की.
पैसे आणलेत का? हा आणलेत की ही जरा जरा पैसे अहो काय नाही तेवढी गाडी घेऊन या उद्या हा. चालतंय उद्या या तेवढं बरं का गाडी घेऊन. अगं ऐक, आपली उद्या गाडी येणार आहे, मी हार आणि पेढ घेऊन येतो. बरोबर तुम्ही घेऊन या जावा. मी गल्लीतल्या बायकासनी सांगून येते उद्या आमची नवीन गाडी येणार आहे, गाडी पूजन करायला या म्हणून. बर बर चालतंय. जावा जावा. बॉस पुढच्या बकऱ्याला या नंबरवरून फोन करा. हॅलो. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. सर तुमचा मोबाईल नंबर लकी विनरच्या लिस्टमध्ये आला आहे. त्याबद्दल तुम्हाला 1.5 लाख रुपयाचा आयफोन मिळणार आहे. बर, केव्हा मिळणार आहे आयफोन? उद्याच मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला डिलिव्हरी चार्ज म्हणून 5,000 रुपये ऑनलाईन पाठवावे लागतील. अरे बुरट्या, IT इंजिनियर आहे मी, मला कंटे तुझं माकडा. अरे बुरट सुशिक्षित आहे वाटतं, लगेच लागलं ना. हॅलो हॅलो हॅलो. ठेवला बुरट्याने भिवून. बुरटा आलाय आम्हाला घडवायला. कोण कोणाला फुकट पैसे देत नाही एवढं कळ नाही आम्हाला. होय, फ्रॉड कुठले. अहो 8:30 वाजलेत, बघा की फोन करून आपली गाडी कुठपर्यंत घेऊन आली ती. हा थांब, करतो फोन. हॅलो. हा बोला सर. हा साहेब, कुठपर्यंत आलाय गाडी घेऊन? सर त्याचं काय झालंय, तुमची गाडी घेऊन येणार आहे, पण डिलिव्हरी चार्ज म्हणून तुम्हाला फक्त 5,000 रुपये ऑनलाईन भरावे लागतील. काय? अहो आधी तर काय बोलला नाही सा, आणि मधनच कुठनं काढलंय सा 5,000चं? सर अहो डिलिव्हरी चार्ज तुम्हाला भरलाच पाहिजे. काय गाडीच नको मला, मला 3,000 मागं पाठवा. 5,000 पाठवा, याव करा त्याव करा. आता GST बिल तयार झाले, 8 दिवस लागतील कॅन्सल करायला. 8 दिवसानंतर तुम्हाला पैसे परत मिळतील. 8 दिवसांना नाही काय नाही, आत्ताच्या आत्ता मला 3,000 पाहिजे. ती 2 तासानं गाडी येणार, 3 तासानं गाडी येणार. 5,000 पाठवा, याव करा त्याव करा. अहो पाठवा की 5,000 रुपये. 2 तासात देतो म्हणते ना गाडी, पाठवा. अगं पण बिन काय नाही, मी सांगते ना हो, पाठवा. बर बर पाठवतो. ओके पाठवा लवकर. 2 तासात गाडी घेऊन येतो आम्ही तुमच्या घरापाशी. ओके ओके साहेब, पाठवतो. जमलंय, गंडलंय पक्क. बॉस पुढच्या बकऱ्याला फोन लावा. चालतंय लावतो. हॅलो. नमस्कार तुषार सर. तुमचा मोबाईल नंबर लकी ड्रॉ मध्ये आला आहे. त्याबद्दल तुम्हाला 15 लाखाची SUV कार मिळणार आहे. खरंच काय साहेब? केव्हा मिळणार आहे मला कार? उद्या सकाळी 10 वाजता तुमच्या घराजवळ कार पोच केली जाईल. धन्यवाद साहेब. माझं स्वप्न होतं कार घ्यायचं, आणि देवाच्या आशीर्वादानं तुमचा फोन आला. आता माझं स्वप्न पूर्ण होतंय कार घ्यायचं. पण सर कसं आहे, तुम्हाला कार ताब्यात घेण्यासाठी RTOचे चार्जेस ऑनलाईन भरावे लागतील. किती चार्जेस आहे ती? फक्त 1,90,000 रुपये. हा, एवढे पैसे? सर 15 लाखाची SUV कार मिळणार आहे तुम्हाला. 1,90,000 चिल्लर आहेत त्याच्या पुढे. होय होय सर, मी पाठवतो तुम्हाला 1,90,000 रुपये ऑनलाईन. पण मिळणार नका कार, माझं कष्टाचा पैसा आहे तो. 100%. अहो आमची कंपनी विश्वासावर चालते. तुम्हाला आमच्यावर विश्वास नसला तर नका पाठवू पैसे. हाय विश्वास सर. पाठवतो पैसे. कुठल्या नंबरवर पाठवू? हा नंबर आहे, याच्यावरतीच पाठवा पैसे. मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती याचं बिल पाठवतो. सर पण नक्की मिळणार ना उद्या कार? 100% विश्वास ठेवा माझ्यावर. आतापर्यंत तुमच्या भागातल्या 5-6 जणांनी ही कार मिळाल्या. हा बरोबर, लगेच पाठवतो पैसे. अहो 3 तास झालं, कवा येणार आहेत ती गाडी घेऊन? बायका विचारायला लागले तुमची नवीन गाडी कवा यायची आहे म्हणून. जरा फोन लावून विचारा बघू. बरोबर थांब, लावतो. हा लावा. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया फोन बंद लागतोय. प्रयत्न करा. अरे देवा, त्याने आपल्याला फसवलं का काय? होय बायको, मला पण तसंच वाटतंय. आपलं पैसे बुडला, आता आपल्याला गंडवलं. देवा, लालची पोटी ही काय होऊन बसलं? आपलं पैसे बुडला आता. बुडला आपले पैसे. तुषार सर तुमचं 1,90,000 मिळालं बरं का आम्हाला. आणि हो तुमचं अभिनंदन. आणि उद्या तुमच्या दारात 15 लाखाची SUV कार असणार आहे. धन्यवाद सर. येस, आता कार इथे माझी. येस येस येस. अरे पोरा, लय खुश दिसतोस, काय झालं? ना आता माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. 15 लाख रुपयाची कार मिळणार आहे आपल्याला. अरे वा, पण कोण देणार आहे कार? ना लकी ड्रॉ मध्ये नाव आलंय माझं. 1,90,000 रुपये भरली ती, आणि 15 लाख रुपयाची कार मिळणार आहे उद्या आपल्याला. पोरा, लय आनंदाची बातमी दिलीस बघ. पेढ घेऊन येतो मी. हा बरोबर, या जावा.
यस 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 भावा ते मजा आली का अय विश्ल्या थांबा थांबा थांबा. माझं पोरग उद्या 15 लाखाची कार घेतय. तुम्ही एवढं शिकलायसा, शिकून काय फायदा झाला रे? साधी 2 व्हीलर सुद्धा घेता आली नाही तुम्हाला. ना आम्ही पण घेईल एक दिवस गाडी. बाळानो, नुसती स्वप्नच बघा तुम्ही. माझं पोरग 8वी नापास असलं तरी प्रगतीच्या बाबतीत टॉपला आहे. काय शिकून फायदा झाला रे तुमचा? शिकून काय फायदा असतो ना ते आमचं आम्हाला माहित. बर बर पोरा, अजून कशी आली नाहीत रे कार घेऊन? अहो ना थांबा की ती फोन लावून बघतो. हा कर. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. काय झालं रे पोरा? ना फोन बंद लागतोय. असू दे, घाबरू नको पोरा. परत एकदा फोन कर, काय होते बघ. ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. ना बंदच आहे फोन. ना काय झालं? अरे तुषारला कार गिफ्ट मिळाल्या, ती घेऊन येणार आहे. ती त्यांचीच वाट बघत होतो, पण त्यांचा फोन बंद लागतोय रे. त्या कारसाठी 1,90,000 रुपये भरले ती. काय? होय. अहो ना ती माणसं फ्रॉड आहेत. त्यांनी लय जणांना गंठवलंय. तसलं काय मिळत नाही. फसवणूक झाल्या सगळ्यांची. होय. ना बरोबर झालं मी. पोरा, आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि त्यांची कंप्लेंट करूया. चल. बरोबर. ना त्याचा काय उपयोग नाही आता. माझी पण फसवणूक झालेली, म्हणून मी पण गेलेलो पोलीस स्टेशनला. पण ते चोर नवीन मोबाईल वरनं फोन करते आणि गंडी होती ते आपल्याला. मग रे आता काय करायचं? त्यासनी हुडकायचं आता लय अवघड आहे. असं पोलीस म्हणलं आपलं पैसे फुटलं आता. अरे देवा, हे काय होऊन बसलं? पोरा, तुला कसं कळलं नाही? कसा विश्वास ठेवलास रे त्यांच्यावर? ना चुकलो मी. 1,90,000 बुडून मी तुम्हाला. पोरा, आता आपण कसं जगायचं? सगळे पैसे घालून बसलास तू. ना रड नका. ही जरा 1,90,000 रुपये. वैभ्या, तुझं पैसे नकोय ते आम्हाला. तू बोललास त्यात सगळं आलं बघ. ना ही तुमचंच पैसे आहेत. म्हणजे सांगतो. विश्ल्या आण रे त्यासनी. ना याच दोघांनी तुमच्या मुलाची आणि बऱ्याच जणांची फसवणूक केली. मी आणि विश्ल्याने यांना पकडून मार देऊन त्यांच्याकडनं ही पैसे आणले. पण ही दोघं तर पोलिसांना पण सापडली नाही ती. मग तुम्हाला कशी गावलीत? शिक्षणामुळं. ना मला आणि विश्ल्याला कॉम्प्युटरचं चांगलंच ज्ञान आहे, मोबाईलमधलं चांगलंच ज्ञान आहे. आमच्या शिक्षणाचा आणि सगळ्या ज्ञानाचा वापर करून आम्ही यांना पकडलंय. आम्हाला पण यांचा फोन आलेला, पण आम्ही फसलो नाही. कारण शिक्षणामुळे आम्हाला तेवढं नॉलेज आहे की आमची कोण फसवणूक करू शकत नाही. नुसती स्वप्नच बघा तुम्ही. माझं पोरग 8वी नापास असलं तरी प्रगतीच्या बाबतीत टॉपला आहे. काय शिकून फायदा झाला रे तुमचा? पोरांनो, माफ करा मला. आजपर्यंत शिक्षणावरनं मी तुम्हाला लय काय बोललो, पण आज मला शिक्षणाचं महत्व कळालं. माझं पोरग जर शिकलं असतं तर असं फसलं नसतं. ना आता रडायचं नाही तर लढायचं आणि अशी फसवणूक करणाऱ्यांना फोडायचं. चला पोलिसांच्या ताब्यात देऊया यांना. चला. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा सावध राहा. यांच्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत पण घडू शकते. आजकाल महागड्या गाड्या, वस्तू तुम्हाला मिळणार याचा आमिष दाखवून तुमच्याकडून पण पैसे उकळले जाऊ शकतात. अशा आमिषाला बळी पडू नका. कारण मित्रांनो, भिकेत मिळालेल्या पोळीपेक्षा कष्टाने कमवलेली भाकरी नेहमी गोड असते. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.